सेकंड सेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आता शेरशाहच्या संदर्भातली पुढची स्लाईड बघूया आपण. तर न्यायव्यवस्था आपली झालेली होती. आता आपण पुढे जाऊया. आता पुढची स्लाईड घेऊया. आता शेरशाहच्या संदर्भामध्ये प्रशासनिक व्यवस्था शेरशाहने स्वतःच्या साम्राज्यामध्ये कशी राखली होती हे आपण लक्षात घेऊया. तर या बाबतीत जर आपण बघायला जाऊया प्रशासनिक व्यवस्थेच्या बाबतीत, तर शेरशाहचं मॉडेल जे आहे ते सुलतानशाहीच्या कालखंडातल्या प्रशासनाच्या संदर्भातलं जशा तसं होतं. म्हणजे सुलतानशाही कालखंडामध्ये जी प्रशासनिक व्यवस्था होती तशीच प्रशासनिक व्यवस्था, तसेच सरदार जे आहे किंवा एकूण जर विभाजन जे आहे प्रशासनाचं ते सारखंच होतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने काही बदल केलेला नव्हता. तर हे प्रशासनिक व्यवस्था जी आहे ती आपण सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये बघितली आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथे बघावं लागेल शेरशाहच्या कालखंडामध्ये नेमकं कसं प्रशासन होतं. तर याच्यामध्ये काही तुम्हाला बदल काही दिसणार नाही जास्त. तर इथे सगळ्यात पहिलं जर आपण म्हणायला जाऊया, की या प्रशासनिक व्यवस्थेच्या सगळ्यात पहिलं एक महत्त्वाचं किंवा जर उतरत्या क्रमाने जर आपण घेऊया, तर क्रमांक 1 वर म्हणजे साम्राज्याच्या नंतर राज्यांची जी विभागणी होती, ती या एका प्रक्रियेमध्ये जर बघायला जाऊया, तर त्याच्यासाठी कोणता शब्द होता? तर शीख किंवा सरदार असा सरकार असा शब्द होता त्याला. म्हणजे जे तुम्हाला प्रांत दिसतील, तर प्रांताची रचना एकूणच या प्रक्रियेमध्ये तुम्हाला बघायची आहे. म्हणजे अनेक प्रांत मिळून साम्राज्य निर्माण व्हायचं. तर या साम्राज्याच्या नंतर म्हणजे मोठ्या राज्याच्या नंतर जो दुसरा क्रमवारे विभाग यायचा तो म्हणजे शीखचा होता, सरकारचा होता. तर हे शीख सरकार म्हणजे काय? आजकालची राज्ये आपण असं म्हणूया. ठीक आहे. आजकाल जसे स्टेट्स असतात भारतामध्ये जे स्टेट आहेत, तसे त्या पद्धतीने हे शीख म्हणजे काय? तेव्हाची स्टेट्स होती लहान-लहान जी सरदारांच्या अंडर असायची. ते कोण होते ते आपण बघूया. तर शीख आणि सरकार जे आहे ते प्रांताच्या विभाजनामध्ये येतात. तर याचा जो प्रमुख होता त्याला काय म्हटलं गेलेलं आहे इथे? प्रभारी जो आहे तो शिकदार ए शिकदारान किंवा फौजदार किंवा मुक्ता असे 3 शब्द त्या कालखंडामध्ये या प्रभारीला वापरले जात होते. म्हणजे शीखच्या किंवा सरकारच्या प्रमुखास शिकदार ए शिकदारान किंवा फौजदार किंवा मुक्ता असं म्हटलं जायचं. तर या सगळ्या तिन्ही शब्दाचा अर्थ काय? तर शीखचा प्रभारी किंवा जो मुख्य आहे तो असा. तर अशा प्रभारी व्यक्तीला, सरकारच्या प्रभारी व्यक्तीला जर आपण म्हणलं जाऊया, हे दोन्ही शब्द एकच आहे. हे दोन्ही शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तर शिकदार ए शिकदारण, फौजदार किंवा मुक्ता. तर अशा ह्या तिन्ही दृष्टिकोनातून हा प्रभारी जो आहे तो खऱ्या अर्थाने ते प्रांताचं किंवा आजच्या भाषेत जर म्हणलं जाऊया राज्याचा मुख्यमंत्री जर आपण म्हणालोय, तर हा प्रभारी होता. तर आजच्या भाषेमध्ये पण हे तुम्हाला सांगतोय. पण तेव्हाच्या कालखंडामध्ये त्याच प्रांताचा जो प्रांताधिकारी होता, त्याला या 3 शब्दामध्ये पदवी होत्या. या 3 ते म्हटलं जायचं. हा प्रभारी काय करायचा? तर तो प्रभारी प्रांतातील न्याय व व्यवस्था अक्षुण्ण राखली पाहिजे, तिचं संरक्षण करायला पाहिजे, या दृष्टिकोनातून कार्य करायचा. म्हणजेच काय तर प्रभारी कोणती कर्तव्य करणार? तो त्या प्रांताचा प्रमुख असणार. त्या प्रांताचं संरक्षण करणे त्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्याच्याकडे लष्कर होतं. या लष्कराच्या दृष्टिकोनातून मग त्या प्रांतामध्ये कायदे व्यवस्था, न्याय व्यवस्था चांगली राहावी, या दृष्टिकोनातून सुद्धा तो प्रयत्न करायचा. म्हणूनच त्याला फौजदार असा शब्द आलेला आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, की म्हणजे पोलीस असतात त्याच्यामध्ये फौजदार, ठाणेदार असे पद आपण म्हणत असतो. तर तशाच प्रक्रियेतून तेव्हाच्या कालखंडामध्ये हा जो प्रभारी होता त्याच्याकडे न्याय व्यवस्था होती त्या प्रांताची. आता याच्या मदतीच्या दृष्टिकोनातून एक आणखी अधिकारी त्याच्यासोबत असायचा. तो त्याला काय म्हटलं जायचं म्हणजे एक तो या संख्येमध्ये होता, एक मुन्सिफ होता. ज्याला मुन्सिफ ए मुन्सिफान असं सुद्धा म्हटलं जायचं. मुन्सिफ आणि मुन्सिफ ए मुन्सिफान हे एकच आहे. फक्त त्याला वेगवेगळी नावं तुम्हाला दिसून येईल. तर या शिकदाराच्या खाली अंडर त्याला मदतीसाठी मुन्सिफ असायचा. जो खऱ्या अर्थाने कोणतं काम करायचा? तर त्या प्रांताची भूराजस्व निर्धारण आणि परगण्याची सीमा निश्चिती. एक लक्षात घ्या, भूराजस्व निर्धारण करणे हे खऱ्या अर्थाने त्याचं कार्य होतं, त्या मुन्सिफचं. त्या प्रांताचं एकूण उत्पादन करांच्या स्वरूपामध्ये कसं आहे? तर हे सगळं जमिनीची मोजदाद करून हे प्रेमाईश पद्धत जे तुम्हाला मी मागे सांगितली, जप्त पद्धत. त्या जप्त पद्धतीचं एकूण आचरण करणे,
त्यातून आकलन चे आकडे निर्धारित करणे हे सगळं काम कोण करायचं? तर मुन्सिफ करायचा. तर मुन्सिफ म्हणजे कोण? तर अर्थमंत्री आजच्या भाषेत. म्हणजे राज्याचा अर्थमंत्री म्हणजे हा मुन्सिफ होता, की जो राज्याची कर व्यवस्था सांभाळायचा. कर लागू करणे, तो कर गोळा करणे, तो सगळं राजस्व जमा केल्यानंतर सम्राटाकडे पाठवणे आणि काही राज्याच्या खर्चासाठी स्वतःकडे ठेवणे म्हणजे तिजोरीत ठेवणे. तर अशा पद्धतीने सगळे जे कामं जे आहे, तो हा मुन्सिफ करत असे. आणि या मुन्सिफला कर संकलनामध्ये कोण मदत करणार? तर हा शिकदार करणार. तर शिकदार आणि मुन्सिफ हे एकमेकांना समांतर अर्थाने मदत करणारे व्यक्ती होते. मुन्सिफ हा कर निश्चित करायचा आणि करांच्या संकलनासाठी शिकदाराची मदत घ्यायचा. तर हे अर्थमंत्री जो आहे हा खऱ्या अर्थाने राज्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा होता. कारण की त्याच्याकडे कर गोळा व्हायचा, तो कर संकलन करायचा. त्यानंतर हा परगण्याची सीमा सुद्धा निश्चित करत करत होता. म्हणजे काय? त्या शीखच्या खाली परगणा असायचा, जे आपण आता बघणार आहोत. या शीखच्या खाली परगणा असायचा. तर या परगण्याची सीमा कुठून सुरू होते किंवा एक परगणा कुठे संपतो, दुसरा परगणा कुठे चालू होतो. तर हे सीमा निश्चिती जी आहे ती हा मुन्सिफ करायचा. तर हे तो का बरं करायचा? कारण की तत्कालीन कालखंडामध्ये प्रांतातल्या अधिकाऱ्यांमध्ये हे भांडणं व्हायची, की माझी सीमा कोणती, तुझी सीमा कोणती. कधी-कधी काही अधिकारी काय करायचे, की त्यांच्या सीमेवरचे जे महत्वाचे गाव होते ते स्वतःच्या परगण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायचे, की जेणेकरून अधिक महसूल मिळेल. तर हे भांडणं व्हायचे. तर अशी भांडणं सोडवण्याचे काम आणि सीमा निश्चितीचे काम जे आहे हा मुन्सिफ करायचा. तर अशा पद्धतीने शीख किंवा सरकारवर शिकदार आणि मुन्सिफ हे 2 असे अधिकारी होते, की जे राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि आर्थिक व्यवस्थेसाठी फार आवश्यक होते. तर शेरशाहच्या कालखंडामध्ये असे 2 अधिकारी होते. मग या शीखच्या खाली प्रशासनाचा दुसरा घटक म्हणजे परगणा होता. परगणा म्हणजे आजच्या भाषेत जिल्हा. ठीक आहे. आजच्या भाषेत आपण याला जिल्हा घेऊया. तर राज्य जे असतं ते जिल्ह्यामुळे निर्माण होत असतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की 35 जिल्हे आहेत. तर इथे या जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून राज्य बनतं. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की अनेक परगणे मिळून शीख बनायचं किंवा सरकार बनायचं. तर अशा पद्धतीने दुसरा जो मुद्दा आहे प्रशासकीय व्यवस्थेचा परगणा. तर परगणा जी आहे ही ग्रामसंवर्धन संस्था होती. म्हणजे अनेक ग्राम मिळून एक परगणा बनत असे. म्हणजे तुम्ही बघितलं ना, की अनेक तालुके बनून एक जिल्हा बनतो. तशाच पद्धतीने हे आहे, की अनेक ग्राम संस्थेवर, अनेक ग्रामांवर, अनेक गावावर परगणा बनत असे. तर अशा पद्धतीने ग्रामसमोरील एक महत्वाची संस्था म्हणजे परगणा होता. त्याला सरसकट आपण म्हणूया ग्रामसंवर्धन संस्था म्हणजे काय? तर परगणा. तर या परगण्याचा प्रमुख कोण होता? तो शिकदार होता. तर इथे शिकदार ए शिकदारण हा शब्द जो आहे, हा इथे या संस्थेसाठी वापरला जातो आणि शिकदार हा शब्द जो आहे, हा परगण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. तर शिकदार हा परगण्याचा प्रमुख असायचा आणि पुन्हा त्याचं कार्य काय होतं? तर तिथल्या परगण्यातली कानून व्यवस्था जी आहे, त्याचा तो प्रभारी होता. म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे, न्याय व्यवस्था म्हणजे काय? प्रशासनातला प्रमुख तो असायचा. न्यायदानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो तिथे ॲज अ काम करायचा. पण त्या संपूर्ण परगण्याची संरक्षणाची जबाबदारी म्हणजे तिथे कोणते दंगेधूब होऊ नये, विद्रोह होऊ नये, शत्रूचं आक्रमण झाल्यानंतर ते थोपवणं, हे सगळेच्या सगळं या शिखदारासाठी आवश्यक होतं. तर तो त्या कानून व्यवस्थेचा प्रभारी होता. त्याचबरोबर या शिखदाराच्या मदतीसाठी एक मुन्सिफ किंवा आमील असायचा. मुन्सिफ आणि आमील हा एकच शब्द आहे. त्याला कधी-कधी वेगवेगळं वापरलं गेलं, पण त्यांचं कार्य एकच होतं. तर मुन्सिफ किंवा त्याला आमील म्हणतात. तो नेमकं काय करायचा? तो भूराजस्वाचं संकलन करायचा. म्हणजे जमिनीचं जे महसूल आहे, त्याचं संकलन तो करायचा. त्याचबरोबर तो जमिनीची पैमाईश करायचा. पैमाईश म्हणजे काय? तर जमिनीची आकारणी जी आहे, मोजणी जी आहे ती करायची आणि त्यानुसार राजस्व निश्चित करायचं. म्हणजे काय? तो या परगण्याचा अर्थमंत्री होता, की जो आधी जमिनीची पैमाईश करणार, म्हणजे जमिनीची मोजदाद करणार, त्याच्यामध्ये किती पीक आलं, किती उत्पादन झालं आणि त्यानुसार मग राज्याचं म्हणजे राजस्व आहे ते निश्चित करणार. तर हे राजस्व त्याने जे निश्चित केलं, त्याचं संकलनाचं कार्य मुन्सिफ किंवा आमील करत असे आणि यासाठी तो शिकदार त्याला मदत करत असे. तर अशा पद्धतीने हा परगणाच्या प्रांतावरील अर्थमंत्री होता, की जो जमीन महसूल इथे संकलित करायचा, जमिनीची मोजणी सुद्धा करायचा. तर अशा पद्धतीने मुन्सिफ किंवा आमील हा प्रशासकीय व्यवस्थेतला महत्वाचा परगणा स्तरावरचा व्यक्ती होता. त्यानंतर या मुन्सिफच्या मदतीसाठी आणखी 2 अधिकारी महत्वाचे येथे होते. म्हणजे ते काय तर मुन्शी. आता या मुन्शींची संख्या किती होती? तर 2 होती.
तर या मुन्सिफचा किंवा आमिलचा स्वीय सहाय्यक 2 असायचे, म्हणजे पर्सनल असिस्टंट 2 असायचे. त्यांना मुन्शी म्हटलं गेलेलं. ते मुन्शी यांचं कार्य काय होतं, की ते सहाय्यक होते कोणाचे? मुन्सिफचे. त्याचबरोबर ते काय करायचे? फारसी व स्थानिय भाषेत जमा खर्चाची नोंदणी करायची. म्हणजे जे राजस्व संकलन केलं मुन्सिफने, ते राजस्व किती जमा झालेलं आहे आणि त्यातलं किती खर्च झालेला आहे, याचे सगळे रेकॉर्ड जे आहे ते मुन्शी ठेवायचा. आणि एक मुन्शी फारसी भाषेत ठेवायचा, तर दुसरा मुन्शी हा स्थानिक भाषेत ठेवायचा. हिंदी असेल, संस्कृत असेल स्थानिक भाषा, किंवा त्यानंतर उर्दू असेल, किंवा मराठी असेल, गुजराती असेल, कोणतीही स्थानिक भाषा असेल. तर या दोन्ही भाषेमध्ये ते रेकॉर्ड्स ठेवण्याचं काम जे आहे ते हे 2 मुन्शी करायचे. तर हे मुन्शी यासाठी या मुन्सिफला मदत करायचे. तर भूराजस्व संकलनाच्या संदर्भामध्ये जेवढा पैसा जमा झाला, तो पैसा जमा करून तो नेमका किती झाला ते लिहिणे आणि त्यातला किती खर्च झाला हे लिहिणारी जी डायरी जी आहे, नोंदवही जी आहे, ते ठेवणारे कोण होते? तर ते 2 मुन्शी होते. तर अशा पद्धतीने एका भाषेमध्ये फारसी भाषा जी आहे, ती तेव्हाच्या कालखंडातली दरबारी भाषा होती. म्हणजे ऑफिशियल लँग्वेज होती. जशी आपली ऑफिशियल लँग्वेज जी आहे मराठी आहे महाराष्ट्राची, तशी त्या पद्धतीने फारसी भाषा ही दरबारी भाषा होती. आणि मग जे स्थानीय प्रांत असायचे महाराष्ट्र, गुजरात, त्या राज्यामध्ये ज्या भाषा असतील त्या भाषेमध्ये हे रेकॉर्ड्स ठेवले जाण्यासाठी मुन्शी काम करायचे. आता या मुन्शीच्याच अंडर आणखी एक व्यक्ती असायचा, की जो सुद्धा या परगणा स्तरावर एक महत्वाचा व्यक्ती होता. तो म्हणजे काय? तो खजिनदार होता, किंवा त्याला फौतादार असं सुद्धा म्हटलं गेलंय. बघा, फौजदार हा शब्द वेगळा आहे आणि हा फौतादार शब्द आहे हा वेगळा आहे. तर तुम्ही गल्लत नका करू एकमेकांमध्ये. तर खजिनदार काय करायचा? म्हणजे हा कोण आहे? हा ट्रेजरर आहे. म्हणजे खजिना जो जमा करून त्याचं संरक्षण करतो. म्हणजे ट्रेजरी, तिजोरी सांभाळणारा, सोप्या शब्दात जर म्हणूया आपण, तिजोरीचं रक्षण करणारा. तर इथे तो आहे. तर इथे त्याचं कार्य लिहिलंय, वसूल झालेला पैसा व त्याचा हिशोब याची नोंदणी करणे. म्हणजे बघा, जे संकलन झालेलं आहे भूराजस्वाचं, हा वसूल झालेला पैसा आणि त्याचा मग हिशोब, म्हणजे कोणत्या व्यक्तीकडून किती जमा केले, कोणत्या गावातून किती आला आणि कोणत्या व्यक्तीने किती पैसे दिले, या सगळ्यांचा हिशोब जो आहे हा तिजोरीदार करायचा असे. खजिन्याचा रक्षक म्हणजे खजिनदार करत असे. तर हा खजिनदार जो आहे हा खऱ्या अर्थाने या मुन्शींना मदत असणारा व्यक्ती होता. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता, की अशी परगणा स्तरावरची एक चेन होती, की ज्यामध्ये महत्वाची व्यक्ती होती. यामध्ये सगळ्यात पहिले शेकदार प्रमुख होता. त्याच्या अंडर मुन्सिफ किंवा आमील असायचा. याच्या अंडर 2 मुन्शी असायचे आणि मुन्शीच्या अंडर एक खजिनदार किंवा फौजदार असायचा, की जो हे वसूल झालेल्या पैशाचा हिशोब व नोंदणी त्याची ठेवत असे, रेकॉर्ड ठेवत असे. अशा पद्धतीने परगणा स्तरावरचं प्रशासनिक व्यवस्था ही अशी होती, की जी खऱ्या अर्थाने महत्वाची होती. आता जसं मी म्हटलं, की अनेक ग्राम मिळून परगणा होत असे. तर आता आपल्याला सगळ्यात शेवटचं प्रशासनिक व्यवस्था जी लहान समजली गेलेली आहे, त्याच्याकडे जायचं आहे, तो म्हणजे ग्राम. ठीक आहे. तर ग्रामस्तरावर जर आपण बघायला जाऊया, तर तेव्हाच्या कालखंडामध्ये काय व्यवस्था होती? तर ग्रामाचा मुखिया जो होता, मुकादम, ज्याला मुकद्दम असं सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा महाराष्ट्रीय भाषेत आपण त्याला पाटील असं म्हणतो. तर हा जो मुख्य आहे, मुकादम आहे, हा गावाचा कानून व्यवस्थेचा प्रभारी होता. म्हणजे न्याय व्यवस्था असण्याचं काम तो करायचा. कशाच्या स्तरावर? गावाच्या स्तरावर. तर गावातले तेव्हाचे पाटील काय करायचे? पाटील हा गावाचा संरक्षण करणारा व्यक्ती होता, की जो गावातल्या प्रमुख जे समाज आहे त्यांच्या दृष्टिकोनातून तिथे लक्ष ठेवायचा, देखरेख ठेवायचा दैनंदिन त्याच्या संपूर्ण कर्मावर, वर्तनावर. तर अशा पद्धतीने ग्रामप्रमुख म्हणून जर म्हणायला जाऊया, त्या कालखंडामध्ये मुकादम होता आणि हा मुकादम खऱ्या अर्थाने गावचा राजा असं आपण त्याला म्हणूया. तो कानून व्यवस्थेचा प्रभारी तो असायचा आणि तो वरच्या परगण्याच्या व्यक्तीला तिथे जबाबदेह होता. म्हणजे परगण्याच्या व्यक्तीला तो नेहमी आपले संदेश पाठवायचा. परगण्यावरून शीख सरकारला आपले रिपोर्ट जायचे. तर अशा पद्धतीने सगळ्यात खालचा स्तर म्हणजे ग्राम होता. त्याचा प्रमुख होता मुकादम. त्यानंतर या मुकादमाला, म्हणजे त्या ग्रामप्रमुखाला मदत करण्यासाठी एक पटवारी असायचा, ज्याला आपण सध्याच्या भाषेत तलाठी असं म्हणतो. ठीक आहे. तर हा तलाठी काय करतो? तर जमिनीच्या जमा खर्चाचा हिशेब ठेवतो. म्हणजे गावातला जो महसूल आहे, जो फिक्स झालेला आहे सरकारने केलेला, तो त्याचा जमा करणे, त्याच्यामधून खर्चाला त्याचा हिशेब ठेवणे, म्हणजे रेकॉर्ड्स ठेवणे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता, तलाठी आजचे जे करतात, तशाच पद्धतीने आधीच्या जे पटवारी लोक होते, त्यांना खऱ्या अर्थाने हा रेकॉर्ड ठेवणे फार आवश्यक होतं. तर
तुम्हाला तो सातबारा जे देतात पटवारी लोक, ते त्यांचं जे काम आहे त्याच पद्धतीने हे सगळं आहे. तर इथे या प्रक्रियेमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायला की गाव पातळीवर एक मुकादम होता आणि एक त्याच्या मदतीसाठी पटवारी होता. तर अशा पद्धतीने इथे प्रशासकीय प्रमुख आणि इथे आर्थिक प्रमुख हे ग्रामस्तरावर तुम्हाला दिसून येतात. आता गावातून एकूणच जर आपण या अर्थाने जर बघायला जाऊया, तर ग्रामप्रमुख म्हणून आपली जी जबाबदारी होती ती या 2 अधिकाऱ्यापर्यंत येईल. मग हे अधिकारी परगण्याच्या व्यक्तीला तिथे रिपोर्ट्स देणार आणि परगण्याच्या व्यक्ती मग किंवा सरकारला देणार आणि हे सरकार जे आहे ते मग वरचा जो आपण सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे सुलतानाला रिपोर्ट देणार म्हणजे केंद्रीय मंत्र्याला तिथे रिपोर्ट्स करणार. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा की तेव्हाची प्रशासकीय व्यवस्था या प्रक्रियेमध्ये होती जी महत्वपूर्ण होती. सुलतानशाही कालखंडामध्ये जसं होतं तसंच या कालखंडामध्ये आहे. तर ही एक प्रशासनिक व्यवस्था शेरशहाने कंटिन्यू ठेवली. तर इथे आपला जर बघायला जाऊया तर शेरशाहच्या कालखंडातील प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती इथे किमान कंप्लीट झाली आहे. आता यानंतर आणखी काही प्रशासकीय संस्था होत्या म्हणजे राजधानीच्या प्रदेशात. तर राजधानीच्या प्रदेशामध्ये स्वतः राजा लक्ष ठेवायचा, केंद्रीय मंत्री असायचे, की जे सातत्याने त्या राजधानीच्या प्रदेशामध्ये स्वतः दक्ष असायचे. त्यानंतर काही व्यापारी पेठा असायच्या. व्यापारी पेठांचे गावं जे आहेत त्यांना खिल्ल असं सुद्धा एक शब्द आलता किंवा खिल्ता असा शब्द सुद्धा आलेला आहे. तर हा शब्द जो आहे म्हणजे तुम्ही अतिरिक्त ज्ञानासाठी घेऊ शकता. पण तुमच्या या प्रक्रियेमध्ये अभ्यासामध्ये तो येत नाही. तर हे व्यापारी पेठा अ, शहराच्या अंडर असायच्या. म्हणजे शहराच्या जवळच जो बाजार मंडी असायची त्या दृष्टिकोनातून या पेठा विकसित व्हायच्या. त्यानंतर जे सराय जे आहे ते सराय कालांतराने बाजारामध्ये कन्व्हर्ट झाले. मग या बाजारांची गावं झाली, मग ते परगण्यात गेले. तर हे सुद्धा एक प्रशासकीय संरचना तिथे असायची. जिथे शिवना हे नाव तुम्हाला आलेलं आहे. तर शिवना हे सगळं ते लक्षात ठेवायचं. तर शेरशाहच्या कालखंडामध्ये प्रशासन जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने चाललं आणि म्हणून शेरशाहचं 5 वर्षाचं राज्य जे आहे ते लोककल्याणकारी राज्य असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने शेरशाहने त्या कालखंडामध्ये जे एकूण व्यवस्था ठेवली ती फार महत्वाची होती. त्यामध्ये मग आपण बघितलं 2-3 लेक्चर्समध्ये रस्ते व राजमार्गाची व्यवस्था बघितली. चलन व्यवस्था आपण बघितली. चांदीचा रुपया व तांब्याचा पैसा त्यांनी निर्माण केला. त्यानंतर महसुलाचं धोरण जे आहे ते फार महत्वाचं होतं. ते सुद्धा आपण बघितलं. 2 करांची आकारणी, त्यानंतर भूमीवरील कर, त्यानंतर आपण सैन्य व्यवस्था बघितली शेरशाहची. अतिशय चांगली ती सैन्य व्यवस्था होती, ज्यामुळे तो जिंकला. त्यानंतर जर बघायला जाऊया आपण तर न्याय व्यवस्था होती, की न्यायाला किती महत्त्व शेरशाह द्यायचा हे आपण बघितलेलं आहे. आणि आता शेवटचं आपण बघितलं ते म्हणजे प्रशासनिक व्यवस्था. तर अशा पद्धतीने शेरशहाच्या कालखंडामध्ये अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे अ, सोयी सुविधा निर्माण झाल्या, की ज्या प्रक्रियेमध्ये राज्य हे खूप विस्तारित होतं, विकसित होतं. ते सगळं शेरशहाने ते 5 वर्षात देऊ केलेलं होतं. तर हे सगळे जे एकूण स्लाइड्स मी तुम्हाला दाखवल्या, त्या शेरशहाच्या योगदानासाठी खूप आवश्यक अशा महत्त्वाच्या स्लाइड्स होत्या. तर यामुळे शेरशहाला खूप महत्त्व दिलं जातं. आणि त्याच्या 5 वर्षाच्या कालखंडाला सगळ्यात चांगले वर्ष म्हटले जातात. आणि शेरशाह याच्यातून काय दिसणार तर शेरशाह एक धोरणी, मुत्सद्दी, योग्य प्रशासक गुण असणारा सरदार तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणूनच शेरशाह जो आहे हा बाकीच्या राजांपेक्षा त्या कालखंडामध्ये वेगळा ठरतो. म्हणजे मुघलांच्या, बाबरांच्या नंतर सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती जर भारतामध्ये कोणता असेल असं म्हटलं गेलेलं आहे, तर तो शेरशाह आहे. आणि त्यानंतर तर अकबराचाच काळ आला. अकबराने तर संपूर्ण सर्वोच्च सत्ता आपली स्थापन केली. पण अकबराच्या आधी जर महत्वाचा सरकार किंवा व्यक्ती इथे इतिहासामध्ये येत असेल, तो आहे शेरशाह सुरी. तो याच कारणामुळे. तर त्याचा फक्त 5 वर्षाचा कालखंड इतक्या विविध स्तरातून जातो. तर हे 5 वर्षाचा कालखंड जो आहे, तो खऱ्या अर्थाने आपल्यासाठी जर बघायला जाऊया, तर हा इतिहासाच्या दृष्टिकोनातून एका राजाचं व्यक्तिमत्व कसं असावं किंवा एखादा राजा दुसऱ्या धर्माचा आहे, तरी ॲज अ प्रशासकीय प्रमुख म्हणून तो कशा पद्धतीने कल्याणकारी राज्य निर्माण करू शकतो, या मार्गातून आहे तो वाटेवर तो आहे. तर तशा प्रक्रियेमध्ये आपल्याला शेरशाह बघावा लागतो आणि म्हणून शेरशाहचं योगदान फार अनन्यसाधारण ते आहे त्याचं. अ, आता त्याचा अपघाती मृत्यू झाला. तर मला हे बघायला आवडलं असतं, की जर शेरशाह अधिक काळ जगला असता, तर मग पुढे काय झालं असतं? म्हणजे अफगाणी लोकांचं जे सरकार जे आहे ते कितीतरी वर्ष राहिलं असतं. मग अकबर तिथे नंतर आला असता की नाही? हा सगळा तो भाग आहे. पण ठीक आहे.
पण तरी सुद्धा या सगळ्या 5 वर्षाच्या कालखंडातून असं बघायला आपण बघू शकतो, की शेरशाह हा खूप चांगला सम्राट होता, सुलतान होता. तर तत्कालीन कालखंडातला उत्तर भारतातला मोठा दबदबा असणारा तो व्यक्ती असल्या कारणाने त्याला इतिहासाने एक श्रेष्ठ स्थान दिलं आहे. आणि त्याचे अजूनही काही आपण जर बघायला जाऊया, तर त्याच्या ज्या व्यवस्था आहे, त्या आपण स्वीकारलेल्याच आहे. ब्रिटिशांनी त्याचा रुपया स्वीकारला, पैसा स्वीकारला. आपणही सुद्धा तेच करतोय. तर यावरून त्याचं योगदान तुम्हाला लक्षात येईल. तर अशा पद्धतीने शेरशहाचं सकल योगदान जे आहे, ते मी घेतलेलं आहे. त्याचं वास्तुशिल्पातलं जे योगदान आहे, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने शेरशहाचा टॉपिक जो आहे, तो आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपल्याला आता खऱ्या अर्थाने मग आणखी एक वेगळी व्यक्ती बघायची आहे, की जिचा भारतीय इतिहासामध्ये खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे मुघलांच्या दृष्टिकोनातून. तर इथे शेरशाह सूरीचं संपूर्ण टॉपिक जे आहे ते मी तुम्हाला शिकवले. शेरशाह सूरीचं राजकीय कर्तृत्व, प्रशासकीय योगदान हे आपल्या आजच्या लेक्चरचा भाग होता, जे आपलं कंप्लीट झालं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया एका नव्या टॉपिकनुसार. तोपर्यंत गुड बाय म्हणतो. होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. बऱ्याच दिवसापासून आपण याच्याविषयी चर्चा करतोय. तर तुम्हाला जर काही अडचणी येत असल्यास मला तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता. आणि ही पी-पी-टी जी आहे ती मी टाकणारच आहे. त्यामुळे तुम्हाला ती मिळून जाईल. आणखी जर तुम्हाला काही इतर साधने लागत असतील अभ्यासाची, ते सुद्धा मी द्यायला इथे तयार आहे. तर इथे आज आपण थांबूया आणि पुन्हा एकदा तुम्ही नवीन टॉपिकमध्ये नंतरच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा भेटूया. तर ठीक आहे. मी इथे क्लोज करतोय. थँक यू व्हेरी मच फॉर या लेक्चरला तुम्ही आले सगळे.